नुकतंच IMFचा रिपोर्ट आला आणि त्यांनी आपल्याला क दर्जा दिला, तिसरा. आणि तो देत असताना ते म्हणतात की भारत सरकार आम्हाला काही खरी माहितीच देत नाही. आमची टीम येते, सर्वे करायला येते, तर यांना सुद्धा सहकार्य करत. त्यामुळं IMFने आम्हाला आणि आम्ही म्हणतो की आम्ही आता दुनियातली तिसरी इकॉनॉमी होणार. कशी होणार? आणि तिसरी इकॉनॉमी होण्यासाठी किंवा आम्ही विकसित राष्ट्र होण्यासाठी 2047 म्हणतात आम्ही तुमचं विकसित राष्ट्र करू, त्यासाठी आपली GDP दर वर्षी 11% जास्त पाहिजे. कधी शक्य नाही. आमचे एक JNUचे प्राध्यापक म्हणतात की यांची GDP 4%च्या पुढे नाही, जास्तीत जास्त 5. तेवढ्यावर थांबत नाहीत. तर यांनी पहिला दणका दिला नोटबंदीचा, सगळ्या लोकांना रस्त्यावर आणलं. दुसरा दणका दिला GSTचा, सगळ्या लोकांना अडचणीत आणलं. देशातल्या 2.5 लाख कंपन्या, छोट्या मोठ्या स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीज बंद पडल्या. मोठे कारखाने आहेत, त्यांनी उत्पादन कमी केलं. आता हे दररोज खोटं बोलतात. म्हणले की अप्रेंटिसशिप आम्ही कारखान्यात देणार आहोत. त्याचा आता हिशोब जर केला, फक्त देशात 95 लोकांना अप्रेंटिसशिप मिळाली आणि त्यासाठी जवळजवळ 100 कोटी खर्च केले सरकारने, कंपन्यांना दिले. आमचं उत्पादन सर्वात खालच्या थरावर आहे. कंपन्या बंद आहेत, एम्प्लॉयमेंट बंद आहे. जो काही रेट काढतात मुठभर संघटित कामगारांचं रेट काढतात. त्या कारखान्यांनी संघटितपणे जे काही कामगारांना देतात त्यातून हे GDP काढतात आणि जे असंघटित त्यांचा हिशोबच करत नाही. पण जर बघितलं तर देशात 100 कोटी लोकांना हे 5 किलो धान्य देतात. देशातील 100 कोटी लोकांचं उत्पन्न हे 10,000च्या आत आहे. त्यात कोणी 2,000 आहे, कोणी 3,000 आहे, कोणी 4,000 आहे. कुठे नेऊन ठेवला देश? हे करत असताना सगळे मानांकन निर्देशांक जे आपण म्हणतो, आमचा पर कॅपिटा खर्च, कॅपिटा इन्कम, भूकमरी, लहान मुलांचं पोषण, सगळ्यात आम्ही देशात जगात खाली आहोत. संघाचा अजेंडा आहे तो मोदीने तंतोतंत राबवलेला आहे. संघ म्हणतो की आम्ही देशाचे मालक आहोत. टिळक, सावरकर, गोळवळकर पुन्हा पुन्हा मला सांगावं लागतात. ते म्हणतात आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात.